नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटीआय शिक्षर या आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या आयटीआयला कोणता ट्रेड आहे हे कशा पद्धतीने सर्च करायचं. कारण की आता 2024 मध्ये आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यानुसार आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की आपण ज्या आयटीआयमध्ये प्रवेशासाठी जातो त्या ठिकाणी आपला ट्रेड आहे किंवा नाही हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणूनच मी आजचा व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासाठी आणला आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण आणि डिटेल्स मध्ये माहिती मिळेल. मित्रांनो, आयटीआय मधील ट्रेड सर्च करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही जो काही ब्राउझर वापरता त्या ब्राउझरवर गुगल या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या गुगलच्या सर्च बारमध्ये या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे DVET ॲडमिशन. अशा प्रकारे तुम्हाला DVET ॲडमिशन या ठिकाणी सर्च केल्याच्या नंतर एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर जे काही सर्वात प्रथम या ठिकाणी वेबसाईट येते त्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसं की DVET महाराष्ट्र या ठिकाणी आलेले आहे, तर या वेबसाईटला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं सर्च असं ऑप्शन दिसतं, त्या सर्च ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन क्लिक करायचा आहे. जसं तुम्ही 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी क्लिक करतात त्या ठिकाणी बघा सर्च आयटीआय ट्रेड अशा प्रकारचं या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जे काही माहिती विचारलेली त्या माहितीला या ठिकाणी तुम्हाला फिल करायची आहे. जसे की या ठिकाणी आयटीआयचा प्रकार विचारलेला आहे. यामध्ये आयटीआयचा प्रकार तुम्हाला गव्हर्नमेंट आयटीआयची माहिती पाहिजे का प्रायव्हेट आयटीआयची माहिती पाहिजे या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी रिजन या ठिकाणी तुम्ही कोणत्या रिजनच्या आयटीआयची या ठिकाणी माहिती पाहिजे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तालुका कोणत्या तालुक्या आयटीआयची तुम्हाला माहिती पाहिजे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पहा आयटीआयचा प्रकार निवडल्याच्या नंतर रिजन, डिस्ट्रिक्ट आणि तालुका निवडल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे. जसंही तुम्ही सर्च करता बघा त्या ठिकाणी आयटीआय कॉलेजचं नाव, आयटीआय कोणत्या प्रकारचा प्रायव्हेट आहे का गव्हर्नमेंट आहे, त्याच्यानंतर त्या आयटीआय मध्ये चालणारे ट्रेड या संपूर्णाची माहिती या ठिकाणी दर्शवेल आणि त्या आयटीआय मध्ये यावर्षी भरण्यात येणाऱ्या ट्रेडची या ठिकाणी इनटेक कॅपॅसिटी काय आहे या ठिकाणी दर्शवेल मित्रांनो. तर बघा या ठिकाणी परत एकदा तुम्हाला ज्या आयटीआयचा या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे त्या आयटीआयची या ठिकाणी प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट या ठिकाणी आपण पाहू शकता. जसं की आता आपण गव्हर्नमेंट बघितलं, एक प्रायव्हेटची माहिती बघूया आपण. बघा या प्रत्येक स्टेजला तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जसंही तुम्ही सिलेक्ट करता त्या सिलेक्टच्या हिशोबाने त्या ठिकाणी ट्रेड तुम्हाला या ठिकाणी दाखवेल. आता पहा या ठिकाणी आपण सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा प्रायव्हेट आयटीआय कॉलेज आहे, तर या प्रायव्हेट आयटीआय कॉलेजमध्ये या ठिकाणी चालणारे ट्रेड आणि इनटेक कॅपॅसिटी या ठिकाणी दर्शवलेली आहे. तर मग मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही मागच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही 417 आयटीआय आहेत त्या संपूर्ण आयटीआयची या ठिकाणी तुम्ही कोणत्या आयटीआय कॉलेजमध्ये कोणता ट्रेड आहे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकता आणि तुम्हाला कन्फर्मेशन झाल्याच्या नंतर त्या ट्रेड निवडत असताना तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच मदत करेल. मित्रांनो तुम्हाला काही ऍडमिशन संबंधित काही अडचण असेल तर मला कमेंटद्वारे कळवू शकता. धन्यवाद.